कृपाळू आहात. तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नका. जगावर काहीतरी संकट निर्माण होईल. संकट निर्माण झाल्यानंतर नेमकं कोण कुणाकडे त्या ठिकाणी तोंड दाखवावं, कोण कुणाचा आधार घ्यावा. रामा असं करू नका म्हणून करता या ठिकाणी रामाच्या चरणावर हे सर्व वानर नळ नीळ जामवंत सुग्रीव त्या ठिकाणी आहेत, विभीषण आहेत, विनंती प्रभू रामचंद्राची करू लागले. भक्तजनाचा कृपाळ श्रीराम दीन दयाळ ओळवला कृपा कलोळ प्रणप तपाळ श्रीराम. या जगाचा प्रणत बाळ कोण आहे? भगवान प्रभू रामचंद्र आहे. आणि एकमेव जर देव ह्या जगाच्या ठिकाणी अधीन कुणाला आलेला असेल तर ते केवळ भक्ताला या ठिकाणी. अन्यथा देव कुणाच्याच अधीन नाही, फक्त देवा भक्तांच्याच अधीन आहे. भगवान परमात्म्याला अनन्य भावानं ज्या वेळेस शरण जाऊ ना, काया वाचा मनानं ज्या वेळेस शरण जाऊ त्यावेळेस त्या ठिकाणी मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. आणि खरोखरच सहजरित्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करत असतो. कारण का भक्त प्रल्हादाची या ठिकाणी सर्वांना कथा माहीतच आहे. भक्त प्रल्हादावर जेवढे संकट आले त्या संकटाचं निरसन करणारा हा कृपाळू नारायण भगवान परमात्मा आहे. आणि खरोखरच याही ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांना